समोरचा येणारा बैल बघून आवाज चपापला. काळीज एकदम लुकलुकाया लागलं. पार घामाघूम झाला. बायको पुढं मगापासून बोलणारा तोंड चचपडायला लागलं. तेवढ्यात त्यानं बायकोकडे नजर वळवली आणि गडबडीने बोलला, "अगं उठ, उठ लवकर आणि त्या पोराला घेऊन घरात जा. पटकन जा, उठ तिथलं." तिला बी काय कळेना मालक असा का बोलायला लागलाय. पण आपला मालक घाबरलेला. तिनं बी पाठीमागं बघितलं आणि घाबरून ती पटकन घरात शिरली आणि आबा पण घरात शिरला. गल्लीतली शांता पण दळण करत होती. तिनं बी दळण तिथंच ठेवून आपलं घर जवळ केलं. घरात जायची मुश्किल झालेली. सगळे आपापले दार लावून घरात जाऊन बसले. तोपर्यंत वाघासारखा बैल दारातच आलेला. कार शिंगे असलेला बैल डोळ्यात अगदी रागीट दिसत होता. गल्लीतले सगळे माणसं गडप झालेले. बैलानं सगळ्या गल्लीत नजर रोखली आणि जणू काही मनातल्या मनात बोलू लागला, "इतका भीताय होय रे मला? बसा बसा, लपून बसा. किती दिवस असं लपून बसणार?" असं मनात बोलून बैल सहजच पुढे निघून गेला. तो बैल एकदम मोकाट होता. प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी भीती निर्माण झालेली. कोणी जरी म्हणले बैल आला, सगळे घाबरून जायचे. कोणी एखाद्याने चुकून जर बैलाचं नाव घेतलं की जो तो घामाघूम व्हायचा. इतका दरारा होता त्या बैलाचा. गावातला कोणताही बैल त्याच्या समोर जायला घाबरायचा. एवढा दणकट आणि ताकदीत त्या बैलाला पळून लावायचं धाडस गावात कुणाचंच नव्हतं. गावातली सारी माणसं त्या बैलाला दचकून असायची. रात्री बेरात्री कोणी घराच्या बाहेर पडत नसे, कारण तो अंधाऱ्या रात्री कुठे पण फिरायचा. कोण दिसलं की तो आपल्या कार शिंगाने त्याला रक्तबंबाळ करायचा. तसा बैलच होता, अगदी वाघासारखाच. घराघरात सगळेजण त्याला शिव्या देत होते. काळ्या भोर मातीसारखा काळा भोर बैल होता. त्याच्या सगळ्या अंगावर काळे भोर केस होते. अगदी दगडावानी त्याचं अंग होतं. एकदा एकजण शेतात पाणी देण्यासाठी गेला असताना त्या बैलानं त्याला रक्त निघेपर्यंत मारलं होतं. पण त्याला कसं तरी तात्काळ दवाखान्यात नेला म्हणून तो वाचला. नाहीतर त्या बैलानं त्याला ठेवलं नसतं. काही लोकांनी त्याच्यापासून तर नजर चुकून त्याच्याकडून आपली सुटका करून घेतली होती. एवढं त्या बैलापासून लोक सुधरून होते. एकदा लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडेल तो बैल कसला. तो अगदी लोकांना ताणू ताणू मारू लागला. लोकांची अगदी तारांबळ उडाली. कोण झाडावर चढून बसे, तर कोण कुणाच्या घरात शिरे, कोण घरावर चढून बसे. इतकं त्या बैलानं सगळ्यांना घाम फोडला होता. कोण चुकून त्या बैलाच्या समोर गेला नाही.